मजा केली. बऱ्याच जणी ज्या आहेत त्या गावी गेल्या असतील आणि बरेच जण जे आहेत ते हॉलिडेज एन्जॉय करायला गेले असतील बाहेर, माहेरी गेले असतील. बऱ्याच जणी सगळ्या ज्या आहेत त्या कुठे कुठे गेल्या असतील आणि हळूहळू का होईना ना आता बॅक टू रुटीनमध्ये आपण येणार आहोत. म्हणजे आता जून महिना चालू झालेला आहे, त्यामुळे मुलांचे स्कूलसुद्धा लवकरच चालू होतील. काही जणांचे स्कूल तर ऑलरेडी चालू झालेत, म्हणजे CBSE बोर्ड आणि ISC बोर्ड आय थिंक त्यांचे स्कूल चालू झालेत आणि जे SSC बोर्डमध्ये आहेत त्यांचे जे स्कूल आहेत ते 15-16ला चालू होणार आहेत मे बी. सो सगळे हळूहळू जे आहे ते बॅक टू रुटीनमध्ये येतील. शेड्यूल आपलं जे आहे ते बिझी होईल आणि आपण जेव्हा उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करत असतो ना, म्हणजे कुठेही बाहेर जातो तर एक प्रकारचा ना आळस आपल्यामध्ये भरतो, कंटाळा येतो आपल्याला सगळ्या गोष्टी पुन्हा रुटीनमध्ये आणण्यासाठी. तर असंच काहीसं माझं सुद्धा झालंय. तर मी सुद्धा हळूहळू बॅक टू रुटीनमध्ये येते. तर आजचा जो व्लॉग आहे तुमचा तर त्या संबंधित असणार आहे. बॅक टू रुटीनमध्ये हळूहळू मी कशी येते आणि काय काय चेंजेस केलेत मी सध्या माझ्या रुटीनमध्ये, म्हणजे अजून माझं काम जे आहे ते सोपं कसं होईल आणि वेळ कसा वाचेल, या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू पहा आणि आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअरसुद्धा करा. नंतर असं फेस टू फेस कॅमेरामध्ये ब्लॉग जो आहे तो मी स्टार्टिंगचा शूट केलेला आहे, तर कसा वाटलं मला नक्की सांगा. तुम्हाला अजून काय काय चेंजेस किंवा काय काय अजून नवीन नवीन पाहायला आवडेल ब्लॉगमध्ये ते सुद्धा सांगा. रिसेंटलीच मी एक मिनी ब्लॉग टाकला होता, म्हणजे BTSमध्ये बिहाइंड द सीन. तर एक छान आयडिया होती डोक्यामध्ये बऱ्याच दिवसापासून, पण ती इम्प्लिमेंट कशी करावी सुचत नव्हतं आणि त्यानंतर फायनली म्हटलं चला आपण हे तुमच्यासोबत शेअर करूया. कारण प्रत्येक यूट्यूबर जेव्हा व्हिडिओ शूट करत असतो ना, तर या सगळ्या गोष्टी फेस करत असतो. त्या मिनी ब्लॉग पुरतं मी काही गोष्टी क्रिएट केल्या होत्या, परंतु त्या गोष्टी आहेत ना रिअलमध्ये घडतात जेव्हा मी ब्लॉग शूट करत असते तेव्हा. तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर केलं. मला नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला कशा वाटल्या. कारण बरेच जणांना व्हिडिओज पाहतात, लाईक करतात, सबस्क्राईबसुद्धा करतात, पण कॉमेंट काही करत नाही. कारण एक कॉमेंट तुम्ही केलीत ना तर मला सुद्धा खूप सारा उत्साह मिळेल अजून ब्लॉग जे आहे ते शूट करण्यासाठी. ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू करूया. अजून अपडेट देते की बिल्डिंगमध्ये जे लिकेजचं काम चालू होतं ना, तुम्ही बघू शकता, तर त्याचं बऱ्यापैकी झालेलं आहे. म्हणजे पुट्टी वगैरे भरून झालेली आहे. आता फक्त पेंट करायचं राहिलं आहे. त्याच्यानंतर मग माझं किचन जे आहे ते पुन्हा रिसेट होणार आहे. कारण आता सध्या तुम्ही बघताय मांडणीवरती भांडी पण इतकी नाही आहेत. कारण काय होतं ना, सारखे सारखे ते काम करण्यासाठी येतात. म्हणजे पहिल्यांदा हे फोडण्यासाठी आले, त्याच्यानंतर प्लास्टर, त्याच्यानंतर पुन्हा पुट्टी भरण्यासाठी आणि आता अजून एकदा पुट्टी भरण्यासाठी आणि फायनल आता पेंट होईल. तर अशा गोष्टी होतात. त्याच्यामुळे भांड्यांवरती खूप जास्त धूळ जमा होते. वस्तू इकडे तिकडे होतात, सारख्या हलवाव्या लागतात. त्याच्यामुळे मी थोड्याफार वस्तू, भांडी वगैरे काढून ठेवली साईडला. तर ती सुद्धा मी सेट करेन. आणि चला आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया. खूप जास्त गडबड करत नाही, ब्लॉगला स्टार्ट करते. तर भाज्यांमध्ये मी काय काय आणलं दाखवते तुम्हाला. आणि इथे लोला आलाय मला बघायला, कारण मी व्हिडिओ स्टार्ट केलाय ते पाहण्यासाठी आलाय की मम्मी कोणाशी बोलते. कारण खूप दिवस झाले मी असे फेस टू फेस व्हिडिओ करत नाही ना, त्याच्यामुळे त्याला सुद्धा आश्चर्य वाटलं की कोणाशी बोलते. तर इथे बघा मी ना आवळा आणला आहे. कारण खूप दिवस झाले ना आवळ्याचा ज्यूस पियाली नव्हती मी. म्हणजे माझी सवयच तुटली आता. पूर्ण महिनाभरामध्ये ज्यूस काही पिणं झालं नाही. गावी जे काही थोडे आवळे नेले होते त्याचा ज्यूस मी पियाली. आणि पहिलं लहान असताना गावी आवळे वगैरे खूप भेटायचे, पण आता काही कुठे दिसत नाहीत. म्हणजे माझ्या मावशीच्या गावी ना खूप आवळे असायची लहान असताना, पण तेव्हा इतकी काही आवड नव्हती खायचा, एखादा आंबट लागतोय म्हणून. पण आता हा ज्यूस मी आता कंटिन्यू पिते आणि त्याचे इफेक्ट जे आहेत ना माझ्या हेअरवरती सुद्धा दिसत आहेत आणि माझ्या स्किनवर सुद्धा. तर ते घेऊन आणलेले आहे. त्याच्यासोबत गाजर, काकडी आणलेली आहे आणि उद्या मला सांबार बनवायचं आहे, सो एक शेंग आणलेली आहे. भेंडी मला आवडते, घरात बाकी कोणी खात नाही, मला एकटीला आवडते, सो ती पाव किलो आणलेली आहेत. वांगीसुद्धा मला आवडतात, ती कोणी खात नाही, तरीसुद्धा मी थोडीशी घेऊन आली, अगदी 10 रुपयाची. त्यानंतर ही कच्ची कैरी 2 आणल्या होत्या, तर दुपारी नॉनव्हेज जे बनवलं त्याच्यामध्ये एक कैरी वापरली आणि ही एक राहिली आहे. बघू याचं इन्स्टंट लोणचं बनवायचा विचार आहे. त्यानंतर लिंबू आणलेले आहेत, ॲज युज्युअल लागतात, जेवणासोबतसुद्धा मी खाते आणि ज्यूस वगैरे मध्ये सुद्धा लागतात मला. त्यानंतर कोबी आणलेला आहे, तर तो सुद्धा कट करणार आहे. आणि इथे काही भाज्यासुद्धा अजून आणलेल्या आहेत, त्यासुद्धा दाखवते. तर इथे कोथिंबीर आणलेली आहे, पुदिना आणला आहे आणि इथे आळूवड्याची पानंसुद्धा आणली आहे. तर ते सुद्धा मला आता बनवायचे आहेत. थोडीफार उद्यासाठीची तयारी करायची आहे, कारण उद्या जायचं थोडं बाहेर कामासाठी, सो ती तयारी करायची आहे. त्यामुळे म्हटलं चला थोडंसं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते. लोलोची इथे खिमटी गरम करायला ठेवली आहे, त्याची तब्येत थोडी बरी नाही, त्याच्यामुळे त्याला मी थोडंसं लाईटलीच खायला देते, कारण कफ खूप झाला आहे. तर ते आता खिमटी गरम झाली की त्याला भरवून घेते. तर चला मग आपण बॅक टू रुटीनमध्ये कसं स्वतःला आणू शकतो, या गोष्टी मी तुमच्यासोबत आज शेअर करते.
जेव्हा आपण रोजच्या दिनचर्येमध्ये ना खूप दिवसांचा गॅप देतो, म्हणजे कुठे बाहेर जातो, फिरायला जातो आणि खूप दिवसांचा गॅप होऊन जातो. तर अशा वेळेला ना आपलं पहिल्याचं जे रुटीन असतं, दिनचर्या जी असते, तर ती अंगीवळणी लावणं ना थोडंसं जड होऊन बसतं. पण जेव्हा आपण मनापासून ठरवतो ना त्या गोष्टी, तर त्या हळू घडत जातात आणि आपण पुन्हा एकदा ना एक चांगल्या रुटीनमध्ये यायला सुरुवात करतो. तर कोणतेही काम जेव्हा आपण करतो ना, तर ते सलग 21 दिवस करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे कोणतंही रुटीन तुम्हाला फॉलो करायचं असेल, कुठलीही गोष्ट नव्याने सुरुवात करायची असेल, तर त्यासाठी ना ती गोष्ट 1 दिवस, 2 दिवस न करता सलग 21 दिवस करायची आहे. अशी गोष्ट 21 दिवस केल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीची ना हळू आपोआपच सवय होऊन जाते. माझ्या बाबतीतला एक किस्सा सांगते. मी खूप दिवस आधीपासून ना म्हणजे आता जवळ-जवळ 5-6 महिने झाले असतील. मी आवळा, गाजर आणि बीट याचा ज्यूस जो आहे तो रोज सकाळी घेते आणि ना याआधी काय करायची मी ना हा ज्यूस बनवायची, पियायची. परत 1-2 दिवस विसर पडायचा, परत पियायची. असं म्हणजे अधीमधी कधीही माझ्या मनात आलं की घ्यायचं. पण मी मनाशी ठरवलं की नाही आता बस झालं, कारण आपल्याला केसांचे, स्किनचे खूप सारे प्रॉब्लेम्स होत आहेत आणि आपण आता 35 क्रॉस केल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा अजूनच आपल्याला इफेक्ट जाणवायला लागतो. त्यामुळे ना मी ठरवलं की नाही या गोष्टी आपण करायच्या, स्ट्रिक्टली फॉलो करायच्या आणि मी त्या गोष्टींना स्ट्रिक्टली फॉलो करायला लागले आणि असं करता ना मला या ज्यूसची ना इतकी सवय होऊन गेली ना, की आता मी न विसरता तो ज्यूस जो आहे तो मी बनवत असते आणि डेली पीत असते. त्यामुळे ना मला एकंदरीत चांगला फायदासुद्धा दिसून आलेला आहे आणि हळूहळू तर ती सवय ना मला लागलेली आहे. जेव्हा कुठलंही रुटीन आपण फॉलो करतो ना, त्याचा अर्थ असा नसतो, की आपण आपल्या आवाक्याच्या बाहेरच्या गोष्टी आपण ठरवून त्या कराव्यात, त्या लिहून काढाव्या आणि आपलं हे रुटीन आहे असं ठरवून आपण त्या गोष्टी कराव्यात. याचा अर्थ असा होत नाही, की आपण एकाच दिवशी ना खूप सारी कामं आपण आपल्या लिस्टमध्ये ॲड करावी, जी खरंच आपल्याला एका दिवसात करणं शक्य नाही आहे. म्हणजे बघा, आपण जर स्वयंपाकाच्या बाबतीत विचार केला, तर एकाच दिवशी आपण ठरवलं, की खूप सारे पदार्थ बनवायचे. पण ते शक्य आहे का? आपण एका दिवशी एवढे सगळ्या गोष्टी नाही करू शकत. म्हणजे आपल्याला खरंच जे शक्य आहे गोष्टी, बेसिक गोष्टी आहेत, म्हणजे जसं की डाळ, भात, भाजी, चपाती, तर त्याच गोष्टी तुम्ही ना सुरुवातीला आधी ठरवा. अगदीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करू नका. नेहमीच्या गोष्टी ज्या आहेत त्याच फॉलो करा. त्याचबरोबर ना गोष्टी सोप्या व्हाव्या यासाठी ना आपण थोडंसं ॲडव्हान्स पण असलं पाहिजे. म्हणजे जसं की आता हे बॉक्स तुम्ही बघताय, फ्रिज ऑर्गनायझर आहेत हे आणि याआधीसुद्धा मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं आहे. तर याची लिंक आहे ना मी देईन. खूप स्वस्तामध्ये हे मिळून जातात तुम्हाला. Meesho, Flipkart, Amazon या सगळ्यावरती तुम्हाला मिळून जातात. तर याची लिंक मी जरूर देईन. तुम्ही चेक करा डिस्क्रिप्शन बॉक्स. तर यामुळे ना गोष्टी सोप्या होऊन जातात. म्हणजे मी जेव्हा पण भाज्या वगैरे घेऊन येते, फळं घेऊन येते, तर मी या ऑर्गनायझरमध्ये ना अरेंज करून ठेवते. ज्यामुळे काय होईल, फ्रीज उघडल्यानंतर मला जी गोष्ट हवी ती सहज मिळली जाईल आणि मला शोधाशोध करावी लागणार नाही. माझा बराचसा वेळसुद्धा वाचेल आणि मला काम करण्यासाठी ना अजिबात कंटाळा येणार नाही. त्याचबरोबर ना आपली कामं जी आपण ठरवलेली असतात किंवा काही गोष्टी ठरवलेल्या असतात, तर त्या एकदम न करताना थोड्या-थोड्या पार्टमध्ये करायला शिका. म्हणजे जर तुम्ही विचार केलात, की एखाद्या गोष्टीची मी क्लिनिंग करेन, म्हणजे एखादं तुमचं बेड असेल किंवा सोफा असेल त्याची क्लिनिंग करायची ठरवली, तर एकाच दिवशी ती सगळ्या गोष्टी क्लीन करण्यापेक्षा ना मला वाटतं थोड्या-थोड्या गोष्टी तुम्ही क्लीन केल्यात, म्हणजे एका दिवशी हा एक पार्ट क्लीन केला, दुसऱ्या दिवशी हा एक पार्ट क्लीन केला. तर अशाने तुम्हाला बर्डनसुद्धा येणार नाही, थकवा येणार नाही, कंटाळा येणार नाही रुटीनचा आणि तुमची कामंही होतील आणि कामं जेव्हा आपली कंप्लीट होतात ना, जेव्हा आपण ठरवलेल्या गोष्टी दिवसभरात कंप्लीट करतो, टार्गेट कंप्लीट करतो, तर त्या मनाला आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं समाधानसुद्धा मिळत असतं. तर या गोष्टी नक्की तुम्ही फॉलो करा. तर इथे मी तुमच्याशी बोलत ना माझ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रिपेअर करत आहे. म्हणजे थोडंफार प्रिपरेशन करत आहे किचनचं. कारण रुटीनमध्ये यायचं तर सगळ्यात आधी किचन सेट केलं पाहिजे. कारण बराचसा वेळ जो असतो ना आपला किचनमध्येच जात असतो स्वयंपाक करायला, नाश्ता करायला, त्याचबरोबर ब्रेकफास्ट या सगळ्या गोष्टी. तर या सगळ्या गोष्टी ज्या मी आणल्या आहेत भाज्या वगैरे, तर आळू वड्या वगैरे करायच्या आहेत. सगळ्याच गोष्टी आहेत. त्यासोबतनं लोलोलासुद्धा पाहायचं होतं. त्याचंसुद्धा खाऊन पिऊन झालं. त्यानंतर मग मी पुन्हा किचनमध्ये येऊन या सगळ्या गोष्टी प्रिपेअर करायला घेतलेल्या आहेत. प्रत्येक वेळेला ना आपण गोष्टी ठरवतो, तर त्या गोष्टी ना एक ठराविक वेळेमध्ये पूर्ण व्हाव्या यासाठी आपण नक्की प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे जर आपण आज ठरवलं, की आपण आपला वॉर्डरोब क्लीन करणार आहोत, तर तो वॉर्डरोब क्लीन साठी आपण सकाळपासून जर संध्याकाळपर्यंत किंवा दुपारपासून संध्याकाळपर्यंत बसलो, तर एक प्रकारचं वेस्ट ऑफ टाईम आहे. म्हणजे तुम्ही जर ठरवलंत, की नाही मला 1 तासामध्ये ना हे वॉर्डरोब क्लीन
करायचं आहे किंवा व्यवस्थित सेट करायचं आहे, तर तुमचा वेळही वाचतो, तुमच्या गोष्टीही वेळेत कंप्लीट होतात आणि स्वतःला एक टार्गेट दिलात ना, तर तुम्हालाही अजून उत्साह येतो. नाहीतर आपण या गोष्टींना 2-2, 4-4 तास करतच बसतो. हळू करायचा जर विचार केला, तर त्या गोष्टी करतच बसतो आणि वेळ कुठे जातो ना, ते समजतही नाही आणि बाकीच्या गोष्टी आपल्या अपुऱ्या राहिल्या, तर आपली चिडचिड होते. असं वाटतं, "अरे बापरे! ही गोष्ट मी आज क्लीन करायला घेतली आणि मला या गोष्टीसाठी किती वेळ गेला, किती माझा टाईमपास झाला. माझं कामही कंप्लीट झालं नाही पूर्ण सगळं म्हणजे दिवसभरात ठरवलेलं आणि ह्या गोष्टीचं समाधानही तुम्हाला मिळणार नाही, जी गोष्ट तुम्ही खरोखर कंप्लीट केलीत." त्यामुळे ना जर शक्य असेल ना, तर प्रत्येक गोष्टीला एक ठराविक वेळ देण्याचा प्रयत्न करा. तिथे ब्रेड क्रम्बसुद्धा मी बनवून ठेवले आणि इथे मी ना एक मसाले भातचा मसाला जो लागतो म्हणजे मसाले भात मला जेव्हासुद्धा करायचा असेल त्यासाठी लागणारा मसाला आहे, तो सुद्धा मी इथे प्रिपेअर करून ठेवला आहे. तर बघा असं तुमच्याशी बोलत ना माझ्यासुद्धा बऱ्याच गोष्टींचं प्रिपरेशन झालं. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला कळलं असेल की बॅक टू रुटीनमध्ये कसं यावं. सुट्टीनंतर ना बॅक टू रुटीनमध्ये येणं थोडंसं आळसवाणी वाटतं आपल्याला, पण जर आपण मनाशी ठरवलं ना तर सगळ्या गोष्टी करणं शक्य आहे. चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.